गणेश म्हात्रे. यापुढे डान्ससाठी मेघा कोळेकर आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी अंबाबाई गोंधळाला बॅक स्टेज साठी. मेघा कोळेकर आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी. हॅलो. इयत्ता 10वी प्रथम आपण 90+ मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मंचावर बोलवत आहोत. 90% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आपले 5 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज येतोय 90% and प्लस अशा 5 विद्यार्थ्यांना आपण मंचावर बोलवत आहोत. जान्हवी पेंढारे, समीक्षा मोदगेकर, ईशान शिगवान, प्रणाली गोसावे, उत्कर्ष जगताप. सर्वप्रथम जान्हवी पेंढारे 90%. शिर्के सर त्यांचं कौतुक करते. जान्हवी पेंढारे आणि टाळ्या कमी पडतात. 90% म्हणजे कमी येत काय. पुढील विद्यार्थी आहेत समीक्षा मोदगेकर 90%. 90.00. समीक्षा मोदगेकर गेल्या वर्षीची आदर्श विद्यार्थीने. काय कमी पडतात. 90% कमी पडत आहेत. 90% काय येत आहे. पुढे तृतीय क्रमांक मिळवलेला एकमेव विद्यार्थी आहे आपल्याकडे ईशान शिगवान. 1 मार्काची मार्जिन आहे. 90.20%. 90.20%. ईशान शिगवान. विद्यार्थी आहेत प्रणाली गोसावे. सेमीच्या वर्गामधून 90.40% मार्क्स मिळवलेले आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांनी तरी कौतुक करायला पाहिजे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहे उत्कर्ष जगताप. 91.20%.
90% जास्त मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे दोन ओळींमध्ये मनोगत व्यक्त करायला सांगूया. आम्हाला वेळ कमी आहे, परंतु तुम्ही जाता जाता मला असं वाटायला नको की मला बोलायचं होतं, आज राहून गेलं. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना बोलवतो. सर्वप्रथम उत्कर्षा. सर्वप्रथम या सिद्धिविनायक अकॅडमीमध्ये येऊन सर्व सरांनी आणि टीचरांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिले त्याच्यामुळे हे भेटलंय मला आणि माझी मेहनत पण होती. इथून पुढे आम्हाला हे सर आणि अशा मॅडम भेटणार नाहीत. इयत्ता 10वी 80% 80+ मार्क ज्यांना मिळाले त्या विद्यार्थ्यांना मंचावर बोलवलं आहे. गंधर्व गोलंबरे, निशांत पाटील, भाग्यश्री, बालचंद्र गाडीकर, वेदिका बोरुले, साहिल बोबले, सानिका शिगवल, पियुष बांद्रे, यशराज कुटे, मोनिका कडवईकर, अनुज, सानिया फाटक, ममता, विघ्नेश शिंदे, अपूर्वा चौंदे, पायल जामदार, श्रद्धा गाडे, मिताली साळुंके, सूरज बेंडकर, नक्षत्र पवार, प्राची शिवे असे एकूण क्लासेसच्या 26 विद्यार्थ्यांनी 80+ मार्क्स मिळवलेले आहेत. तर टाळ्या होऊन जाऊया या सर्व विद्यार्थ्यांसाठी.
क्लासेसचे जे पालक आपल्या विद्यार्थ्यांचा जेवढा आपल्याला चांगला प्रतिसाद असतो तसेच आपल्या क्लासेसचे पालक सुद्धा आपल्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आता मगाशी महाडेश्वरांनी 100 रुपयाचा पारितोषिक दिला. तसंच गेल्या वर्षी एका पालकाच्या विद्यार्थ्याला पाल्याला 70% मार्क्स मिळाल्यानंतर आनंदित होऊन त्यांनी आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे. तर त्यांच्या स्पॉन्सरशिप निमित्त या ठिकाणी आपण 70% व त्यापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरव करत आहोत. तर अभिजित शेंडके यांचे जे पालक आहेत महाराष्ट्र हॉटेल त्यांनी मंचावर यावेत. अभिजित शेंडकेचे पालक टाळ्या कमी पडतायत. सदर विद्यार्थ्यांचे गौरव स्नेहा मॅडम करतील. स्नेहा मॅडम मंचावर बोलवतोय. सृष्टी चव्हाण, आदित्य कदम, सुमित दळवे, वैष्णवी शिंदे, काजल घाडे, तनुजा जाधव, रोहित जाधव, सृष्टी सावरकर. स्टेजवर जागा कमी होत असल्यामुळे मी अर्ध्या विद्यार्थ्यांची नावं सर्वप्रथम बाकी राहिलेले विद्यार्थी नाव नंतर घेणार आहे. सृष्टी सावरकर, हर्षल गाले, वैद्य गौताड, शिवानी भोसले, पायल भोसले, श्रेयस जाधव, संजय गावडे. लवकर मंचावर या. स्टेजवर किती जागा राहते त्या हिशोबाने मी नेक्स्ट नावं घोषित करणार आहे. विराज भालेकर, विराज भालेकर, नितेश शेडगे, कार्तिक भोसले, तुषार माने, स्वयं पवार, सार्थक आडे, अंकित बेंडे, अदिती जाधव, सुदीक्षा सोगम, प्राची मोरे, आदर्श रामबाडे, सृष्टी एरापले, कल्पेश गावडे, ओमकार यादव, रसिका गुंबळे, प्रांजली सोयने, श्रुती राणे, अभिजित शेंडगे. 70+ अँड अबाउट ज्या विद्यार्थ्याचं नाव माझ्याकडून चुकून राहिलं असेल तर त्यांनी माझ्याजवळ मंचावर संपर्क साधा.
अभिजित शेंडके, श्रुती राणे, प्रांजली सोयने, रसिक गोंधळे, ओमकार यादव, कल्पेश गावडे, सृष्टी एकापले, आदर्श रामबाडे, प्राची मोरे, सुदीक्षा सोबा, यापुढे डान्स होणार यानंतर 70% व त्यापेक्षा जास्त असलेल्या 10वी कोणी बाकी असेल तर माझी संपर्क साधा. इयत्ता 10वी 70% and प्लस फोटो काढल्यानंतर काही सेकंद उभे राहा. लाईव्ह चालू असल्यामुळे रेकॉर्डिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याची निघून जाऊ नका. आदित्य साळवे, रिया माळे, ऋषिका गोडिवले, रोशन पार्थ परुळेकर, समर्थ गोळे, रिया सावंत, पूर्वा बामणे, अंतराक्षा गवळे, आर्या कुलकर्णी, यश डोलसे, विनायक चव्हाण, विकास जोरे, यश मोरे, तन्मय सावंत, सिद्धी डोलसे, वेदांत गोडिवले, सानिका एकावडे, राधिका फडतरे. सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले आहेत. पाठीमागे प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. सिद्धेश गुराव, वेदांत पाटील मंचावर यायचे काय? सर्व फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी मंचावर यायचे. हॅलो.
दीपाली खेतम, प्रांजली सोयने, विराज भालेकर, रितेश शेडगे, आदिती जाधव, आर्या कोथडे, यश मोरे, सिद्धू डोसे, राधिका फटकरे. यापुढे डान्स सादर होणार आहे. अंबाबाई गोंधळालय इयत्ता 7वी.
हॅलो. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आमच्या गावातील माझे मित्र अनिल म्हात्रे हे इंजिनियर आहेत, रिलायन्स कंपनीमध्ये ज्युनियर मॅनेजर या पोस्टवर. अतिशय त्याच्याकडे कमी वेळ असल्या कमी वेळात वेळ काढून ते आपल्याकडे उपस्थित आहेत. शिवाय माझे मित्र आमच्या गावातील थोर समाज सुधारक रुपेश पाटील हे देखील आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी शिर्के सरांना अकॅडमीच्या वतीने विनंती करतो. त्यात अनिल म्हात्रे आणि रुपेश दादा त्यांनी प्लीज मंचावर यावे. पाहुण्यांकडे काय कमी पडतंय, काय उत्तर द्या. आपल्या सिद्धिविनायक अकॅडमीच्या पास आउट विद्यार्थ्यांमध्ये सिद्धेश शेवाळे हे सुद्धा IT इंजिनियर झालेले आहेत. IT इंजिनियर होऊन ते सध्या 2 वर्ष एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना आपण या मंचावर बोलवलेले आहे. योगायोगासारखे आपल्याकडे माझा मित्र अनिल हे देखील ज्युनियर मॅनेजर पोस्टवर असल्यामुळे मी लगेचच सिद्धेश शेवाळेचं कौतुक त्यांच्या हस्ते करू इच्छितो. तर सिद्धेश शेवाळे मंचावर यावा. सिद्धेश साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धेश शेवाळे सिद्धेश शेवाळेला मी विनंती करेन की 4 ते 8 शब्द भरपूर तुमच्याकडे आलात तर बोलून आपले मनोगत व्यक्त करावे. अकॅडमी बद्दल बोलायचं झालं तर 4, 8, 20, 200 किती बोललं तरी कमीच पडेल. मी प्रयत्न करतो की शॉर्ट मध्ये आटपता येईल. एवढी गर्दी बघून असं वाटतं की एखाद्या शाळेच्या फंक्शनला आलेलं आहे. आजचं फंक्शन वाटत नाही. तर पाहायचं झालं तर माझा अकॅडमीचा प्रवास हा मोजून 2 वर्षाचा होता. पण हा 2 वर्षाचा प्रवास मला माझ्या आयुष्याच्या मेन टप्प्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज मी इथे उभा आहे. तर तसं पाहायचं झालं तर अकॅडमीमध्ये मी 9वीला आलो होतो. पण इथे येण्यासाठी माझी धडपड 8वीमध्ये सुरू झाली होती. तर जेव्हा 7वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मला चांगलं वाटलं की मी उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी होतो आणि माझा काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे सुट्टी संपल्यानंतर 8वीचे जेव्हा वर्ग चालू झालेले गणेश विद्या मंदिरमध्ये मी होतो. तर जेव्हा 8वीचे वर्ग चालू झाले तर काही कारणास्तव आम्हाला मुंबईला यायला जमलं नाही. तर माझी जवळपास 1 महिना शाळा बुडलेली. त्यानंतर घरच्यांच्या लक्षात आल्यावर की अजून 2-3 महिने जाणार आहे. तर माझं ऍडमिशन हे गावच्या शाळेत झालं. तर मग गावी मी सेमी इंग्लिशमधनं शिकत होतो आणि तेव्हा तिकडे गावचं शिक्षण पद्धत आणि इथे फार फरक पडून जातो. तिथे माझ्या सेमी इंग्लिश फर्स्ट टाइम घेतलं होतं, इथे मराठी मीडियम. आणि त्यानंतर तिथे संस्कृत वगैरे विषय होते, हे काय पल्ली पडत नव्हते पण चाललं होतं. असे 3-4 महिने माझे मेन 8वीचे निघून गेले होते. आणि 4 महिन्यानंतर 8वीच्या माझा मुंबईला यायचा योग झाला. तर मग जेव्हा 4 महिन्यांनी मी मुंबईमध्ये आलो तेव्हा माझे वडील होते ते शाळेमध्ये, कारण 4 महिन्यांनी गेलो होतो काहीतरी कारण द्यावं लागेल. तर 4 महिन्यांनी जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा चौधरी सर मुख्याध्यापक होते. तर मग चौधरी सरांना जेव्हा असं सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे
की त्यामुळे आमचा मुलगा येऊ नाही शकला. तर मग त्यांनी थोडं हे करून मग पुन्हा ॲक्सेप्ट केलं माझं ॲडमिशन. आणि 4 महिन्यानंतर मी जेव्हा फर्स्ट टाइम 8वीला आलो तेव्हा मला चांगलं आठवतं आहे की जेव्हा 7वी ते 8वी आपण जातो तेव्हा 7वीला शॉर्ट पॅन्ट असते आणि 8वीला फुल पॅन्ट असते. तर असं झालेलं की माझा 7वीला शाळेचा शर्ट तर होता पण माझ्याकडे माझ्या शाळेची पॅन्ट नव्हती. तर मी गावच्या शाळेची खाकी पॅन्ट घालून आलो होतो आणि 12:30ची शाळा होती. मी असं रांगेत उभा होतो तर सर्वजण असे बघत होते की असं शाळेमध्ये कोणी जनावर आले कारण माझी पॅन्ट खाकी होती. प्रत्येक जण असे वेगळ्या याने करत होते. काही जुने मित्र भेटले त्यांना भेटून खूप भारी वाटलं. असा दुपारच्या वेळी वर्ग भरला होता. तर मग जेव्हा वर्गात आलो तेव्हा पहिला तास सुरू झाला. वर्ग शिक्षकांच्या काही लक्षात नाही आलं की हा मुलगा आला नाही तर काय. जेव्हा अटेंडन्स घेतात तेव्हा सगळ्यांचं घेऊन जातात आणि तिथे अशी पद्धत पडली होती की माझा रोल नंबर पण घेत नव्हतं कोणी. तो सोडून दिला होता. माझा शेवटी रोल नंबर यायचा. तर जेव्हा अटेंडन्स झाला आणि मी मॅडमशी भेटायला गेलो की असा प्रॉब्लेम होता. मला पूर्ण माझं ऐकूनही नाही घेतला आणि फक्त मला म्हटलं की जा तू जागेवर जाऊन उभा राहा. तर मग त्यानंतर थोडा तास गेला वगैरे हे गेलं. त्यानंतर म्हटले की म्हणजे मला असं बेकार वागणूक दिली गेली की जसं मी कोणता पाप केला आहे का काय केलं आहे माझी कोणतीही गोष्ट ऐकून नाही घेतली. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. बाकीच्या प्रत्येक त्रासमध्ये हा प्रॉब्लेम मी फेस केला. आणि त्यानंतर त्याच दिवशी मला सगळ्या शिक्षकांनी आणून पेपर दिले. पहिलाच दिवस होता माझा. जे पण सामाईचे पेपर जे पण 20-20 मार्काचे पेपर असतात हे पेपर दिले मी. एका दिवशी ते पेपर दिले. प्रत्येक शिक्षकांचं असं होतं की अरे वा एवढा दिवस कुठे होता का नाही आला हे नाही झाला. असा प्रवास चालू होता. तेव्हा मला थोड्या प्रकारे असं टॉर्चर टाईप फील झालं होतं. पण त्यानंतर मी तेव्हाच ठरवलं की मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर मग तेव्हा मी शाळेचे पेपर वगैरे गेले तेव्हा मग सगळ्या विद्यार्थ्यांकडून ऐकायचो की असं अकॅडमीचा क्लास आहे आणि मला जायचं होतं. तर माझा मित्र होता ओमकार. मी त्याला बोललो की अकॅडमीमध्ये मला यायचं मला यायला जमेल का. तेव्हा मला असं कळलं की आता तू मधून येऊ नाही शकत पण 9वीला तू नक्की ट्राय कर. तर मी अकॅडमी येण्यासाठी मला एवढं माहीत होतं की चांगल्या विद्यार्थ्यांना सर पटकन घेतलं जातं. तर मग त्यानंतर मी तेव्हा 8वीमध्ये परीक्षा वगैरे झाल्याने असं पहिला वगैरे असं नव्हतं पण 5वा नंबर माझा आला होता. त्यानंतर 9वीमध्ये जेव्हा अकॅडमीमध्ये यायचं होतं तेव्हा तो छोटा इंटरव्ह्यू टाईप झाला आणि सरांनी मला घेतला. आणि त्यानंतर जसं 9वीचं बोलायचं झालं तर 9वीमध्ये मी माझ्या वर्गामध्ये पहिला होतो. तेव्हा 9वीमध्ये 5 तुकडे होतं. 5 तुकड्यात पहिली यायची माझी भूक वाढली होती. तेव्हा माझा मित्र ओंकार जोपट हा 5 तुकड्यांमधून पहिला होता आणि मला अशी खंत होती की या जागी आता मला पण यायचे. तर त्यानंतर 10वीचा प्रवास सुरू झाला. सरांचं नेहमीच जेव्हा पण काही असायचं जेव्हा पण 11th पेपर झाले खूप साऱ्या मेहनत सरांनी करून घेतली होती. काही ना काही अडचणी असेल तर सरांचं मोटिवेशन स्पीच असायचं. त्यांनी नेहमी आयुष्यात म्हणजे कसं राहिलं पाहिजे कसं स्टँडर्ड मेंटेन केला पाहिजे कशी मेहनत घेतली पाहिजे. सरांचं एक वाक्य नेहमी लक्षात द्यायचं जर तुम्हाला निकालाच्या दिवशी असायचं असेल तर आयुष्यभर वर्षभर डोळ्यात पाणी येईपर्यंत तुम्हाला मेहनत करायची असेल. आणि हे वाक्य मी नेहमी जगत आलो. आणि माझं जे स्वप्न होतं की शाळेतून पहिले यायचं. ज्या दिवशी 10वीचा निकाल होता तेव्हा मला माझे टक्के कळले होते की माझे 90.40% आहे. तर मला अशी जास्त काही खुशी नव्हती झाली कारण माझी भूक ही पहिल्या नंबरसाठी होती. आणि अकॅडमीचा बेंचमार्क असा होता की 93% अगोदरच्या वेळी मनाली वाटत म्हणून 93.60 असं काहीतरी होतं. तर मला खूप वाईट वाटलेलं की आता कदाचित वाटतं 90.40% तर माझा पहिला नंबर हुकला. आणि मी खूप अपसेट होतो. आणि त्यानंतर जेव्हा सगळ्यांचे पर्सेंटेज कळले सर्व झालं आणि ज्यावेळी कळलं की माझा पहिला नंबर आलाय तेव्हा माझा आनंद गगनात मावल्यासारखा होता. तर मला खूप खुशी झाली. आणि त्याच्यानंतर ही जी 9वी-10वीमध्ये मी जी मेहनत केली होती ती आयुष्य आत्तापर्यंत मला या मेहनतीमुळे कधी माघार घ्यायची वेळ आलेली नाही आहे. या 9वी-10वीमुळे माझ्यानंतर डिप्लोमाला खूप चॅलेंजेस आले. डिग्रीच्या वर्षी खूप चॅलेंजेस आले. पण इथे माझा 9वी-10वीला जो बेस घडला होता याच्यामुळे मी आयुष्यात पुन्हा कधी माघार घेतली नाही. तर मग तेच अकॅडमीला मला खूप खूप धन्यवाद द्यायचं की माझ्या आयुष्याचे जे वयात येणारे जे वर्ष होते ते मी अकॅडमीमध्ये जगलो. याचा मला खूप खूप अभिमान आहे. थँक्यू सो मच सर. एवढ्या वर्षांनी सुद्धा मला तुम्ही इथे इन्व्हाइट केला. खूपच आनंद झाला. मला कामात लागून मी आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये NSCITचा पार्ट आहे. बट मी NSE साठी काम करतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर सध्या 2 वर्ष झालेत. पण या 2 वर्षाच्या प्रवासात भरपूर सारे चॅलेंजेस मी फेस केले. पण अकॅडमीमध्ये जी 9वी-10वीच्या वेळी खास करून 10वीच्या वेळी जी मेहनत केली त्याच्या तुलनेत मी आता काहीच करत नाही असं वाटतं. मी 10वीच्या वेळी जवळपास म्हणजे पेपरच्या दिवशी पेपरवरून आल्यावर झोपायचो. फक्त रात्री
नाही तर प्रत्येक दिवशी फक्त मी अर्धा तास झोपलेलो आहे, रात्रभर अभ्यास केलेला आहे आणि पेपर संपल्यावर 3 तास झोपायचं. तरी एवढी मेहनत केलेली आहे की आता कोणताही प्रॉब्लेम असेल, केव्हाही काही करायचं असेल तर असं होतं की अरे मी एवढं सगळं केलेलं आहे, आता तर त्याच्या समोर तुच्छ आहे. त्यामुळे मला कधी काही त्रास येत नाहीये. या 2 वर्षाच्या ह्याच्यातच मी माझं स्वतःचं घर घेऊ शकतो आणि अकॅडमीच्या जे माझे महत्त्वाचे वर्ष होते त्यांनी दिलेल्या आधारामुळे शक्य आहे. तर थँक्यू सो मच सर इन्व्हाइट केल्याबद्दल. 2016चा पासआउट असून पण त्यांनी आता माझं नाव लक्षात आहे. खूप छान वाटलं. थँक्यू सर. सिद्धेशने उल्लेख केल्याप्रमाणे 2015-16च्या बॅच म्हणजे दुसऱ्या बॅचचा टॉपर विद्यार्थी, पहिल्या बॅचचा द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी सुद्धा आपल्यामध्ये आहे. ते गेल्या वर्षीपासून पुन्हा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहते. तर तिलाही आपण मंचावर बोलूया. मनाली माटाल पोस्ट खात्यामध्ये ती कामाला आहे, गव्हर्नमेंट पोस्ट खात्यामध्ये कामाला आहे. यावरून असं दिसतंय की जो मेहनत घेतो त्याला मरण नाहीये. तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगली जर मेहनत घेतली तर भविष्यात नक्कीच अतिशय उच्च पदावर तुम्ही असणार आहे. तर मनाली माटालसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मनाली माटाल 2013-14ला त्यांनी 93.60 समथिंग मार्क मिळवले होते. त्यांचं कौतुक करण्यासाठी मी रुपेश दादा पाटील यांना मंचावर आमंत्रित करतो. करणार आहे. आणि आम्हाला शिर्के सर पण होते. शिर्के सर आम्हाला समाजशास्त्र शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत ही व्यवस्थित आहे. सर आम्हाला समाजशास्त्र शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत ही व्यवस्थित आहे, अचूक होती आणि आम्हाला पाठांतर करून घ्यायचं. त्यामुळे आम्हाला कधी परीक्षेच्या वेळी एकदा वाचलं की लक्षात राहायचं. माझा अकॅडमीचा प्रवास खूप छान आहे आणि मला आताही बोलवलं त्याबद्दल खूप अभिमान वाटतो की मी या अकॅडमीमध्ये एक विद्यार्थी, मी स्वतःला कधी पास्ट अशी एक विद्यार्थी म्हणून घेत नाही, कारण मी अजूनही सरांकडून शिकते, आपल्या अकॅडमीकडून शिकते. मला सरांकडून थँक्यू. यापुढे डान्स सादर करणारे लावणे सांगायला कशी दिसते मी. त्यानंतर 2 डान्स होते, आया हे राजा आणि रील मिक्स ओम मेहतर अँड ग्रुप. ते बॅक स्टेज जा. रील मिक्स ओम मेहतर अँड ग्रुप आणि येतात 10वी आणि 8वीचे विद्यार्थी आया हे राजा. Five, 4, 3, 2, 1.
नाश्त्याची सोय झालेली आहे, सगळे विद्यार्थी जागेवर बसतील. स्वयंसेवक जे आहेत ते तुम्हाला जागेवर नाश्ता आणून देणार आहे. डेगा कोळेकर आणि ग्रुप. यापुढे गाणं सादर
करणार आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी. ट्रेंडिंग सॉन्ग रील मिक्स इयत्ता 7वी.